ना? नहीं वो अलग है, कोई बात नहीं, चलो मैं डिस्कस करूंगा। टॉपिक राइटिंग इन सिंपल पास्ट। बापरे, ए अन्विता बंद कर माइक, माइक बंद कर। हाँ, श्रेया मोहिते। हाँ चलो आता चला आता माइक बंद करा। टॉपिक राइटिंग सिंपल पास्ट बघा, लक्ष द्या इकडं. कर्त्याने डायजेस्ट काम केलं. या प्रकारची वाक्य ज्या ज्या टॉपिक मध्ये येऊ शकतील असे सगळे टॉपिक तुम्हाला ओनली अँड ओनली विथ द हेल्प ऑफ सिंपल पास्ट टेन्स लिहिता येऊ शकतात, लिहिता येतील, लिहिता येतात. ठीक आहे. आता बघा, असे काही स्पेसिफिक टॉपिक्स आहेत ज्यांना आपण ओनली सिंपल पास्ट सहाय्याने लिहू शकतो. बघा, फॉर एक्झाम्पल, आम्ही डॅश डॅश दिवस किंवा सण किंवा उत्सव किंवा कार्यक्रम. आम्ही किंवा कोणी कर्त्याने, कोणी असेल करता, डॅश डॅश सण किंवा डॅश डॅश उत्सव किंवा डॅश डॅश कार्यक्रम. अशा प्रकारे साजरा केला किंवा पार पाडला. कशा प्रकारे? तर याविषयी वृत्तांत लिहिताना कोणी कोणी काय काय केलं, म्हणजे मी काय केलं, त्यांनी काय केलं, तुम्ही काय केलं, गेस्टनं काय केलं, गेस्टला कोणी सांगितलं, हे सगळे थीम आपलं काय, कर्त्याने डायजेस्ट काम केले, हे थीम आहे. आणि सगळे वाक्य सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म या प्रकारात आपल्याला बनवता येतील. बट फॉर दॅट वी मस्ट हॅव क्लिअर आयडिया about the topic, and each and every sentence must be written in the format of कर्त्याने डायजेस्ट काम केलं. कोणी करता असू द्या, टॉपिक कोणताही असू द्या. लक्ष द्या रे, महत्वाची गोष्ट झालेली आहे. तर कोणता कार्यक्रम समजा, फॉर एक्झाम्पल कसे टॉपिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल खालचे टॉपिक बघा, पुढचे टॉपिक लाईक न्यू इयर, न्यू इयर सेलिब्रेशन असेल. दुसरं बर्थडे सेलिब्रेशन असेल. हा ते घेऊ आपण सिक्वेन्स ना. देन अॅनिव्हर्सरी असेल. स्कूल फंक्शन असेल. ॲन्युअल डे असेल. माय ऍडमिशन प्रोसेस असेल. काय झालं, मार्कशीट घेतलं, रिझल्ट लागला, हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं, म्हणजे काय, तर त्यानं कोणी काय केलं, याने फोन केला, त्यांनी फोन केला, आम्ही त्याला केला, त्याने आम्हाला केला, आम्ही चौकशी केली, त्यांनी चौकशी केली, इकडे कॉलेजला गेलो, तिकडे कॉलेजला गेलो, लिस्टची वाट बघितली, कम्प्युटरकडे गेलो, त्या चोरगे सरांकडे गेलो, फॉर्म भरला, हे केलं, ते केलं, वगैरे वगैरे. आम्ही चोरगे सरांकडे गेलो, अशी वाक्य येतील त्यामध्ये. सो अॅन्युअल डे असेल किंवा माय ऍडमिशन प्रोसेस असेल.
सई खोसे, माईक बंद करायचा. हा, पुढं बोला. आणखीन काय होऊ शकतं? माय एक्सपिरियन्स अबाउट ऑनलाईन क्लास. काही असू शकतं बरं का, हे एक्झाम्पल देतो मी. ऑनलाईन क्लास, तात्पर्य कोणताही टॉपिक असू द्या, कर्त्यानं डायजेस्ट काम केलं अशी असणारी वाक्य त्या टॉपिकशी निगडीत जेवढी आठवतील तेवढी लिहायची. 10, 15, 20, 25, 30, 40 काय असेल ते. समज में आ रहा है? व्हेरी गुड. माय फर्स्ट डे इन स्कूल. आम्ही लवकर उठलो, आम्ही तयार झालो, गाडी आली, पावडर लावली, काय असेल ते. हा, खुश झालो, आम्ही खुश झालो. मग मॅडमने आम्हाला बोलवलं, मॅडमने माझा हात पकडला, मॅडमने मला गाडीत चढवलं. परत मग तात्पर्य कर्त्यानं डायजेस्ट काम केलं या थीम मध्ये आपल्याला त्या टॉपिकशी रिलेटेड सगळे वाक्य मुद्दाम होऊन द्यायचे, जेणेकरून आपला सिंपल पास्टही प्रॅक्टिस होऊन जाईल आणि त्या टॉपिकशी रिलेटेड ते वाक्य होऊन जातील. आणि काय? माय सिस्टर्स मॅरेज. माय सिस्टर्स मॅरेज, वेडिंग म्हणा. माय सिस्टर्स वेडिंग. आवर टीचर्स वेडिंग. आमच्या टीचरचं वेडिंग, लग्न समारंभ कसा झाला, काय काय झालं, रिटर्न गिफ्ट कोणाकोणाला दिलं, वगैरे वगैरे. हा सर टीचर डे. हा, ते येईल. थांबा थांबा, त्याची लाईनच आहे सगळी. बर, झालं का? चला आता आपण चालू करू लाईन. ते सगळं पहिला येतो रिपब्लिक डे. चला, रिपब्लिक डे. देन आहे वुमन्स डे. सर स्कूल डे. शिवजयंती. स्कूल डे. हा हा, बोला टॉपिक आणखीन. हा, होली. टीचर्स डे. थांब, टीचर्स डे पुढे आहे सप्टेंबर मध्ये. अगोदर होली असते मार्च एप्रिल मध्ये. होली नंतर काय असतं? पाडवा. गुढी पाडवा. हा, एन्व्हायरमेंट डे. योगा डे. रक्षाबंधन. हा, इंडिपेंडन्स डे. रिपब्लिक डे. आता आलो होतो टीचर्स डे. हे टीचर्स डे. ओके, अपॉस्ट्रॉफी हे कन्फर्म करा कसं आहे ते. अनेक शिक्षक असतील तर येस. हा, काय 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 म्हणला? रिपब्लिक डे. तू झोपेत आहे का? हे काय नंबर 11 ला? सर सायन्स डे. सायन्स डे, व्हेरी गुड.
मराठी डे. मॅथ्स हा डे मॅथ्स डे कसला डे? हिंदी डे हिंदी अच्छा डे हिंदी डे. हिंदी डे. डॉक्टर्स डे मॅथ्स डे ए मैथ्स डे, डॉक्टर्स डे, फादर्स डे थर्सडे, फ्राइडे, फादर्स ब्रदर्स डे डे, फार्मर्स मदर्स डे मदर्स डे मदर्स डे मदर. फार्मर्स डे फादर्स डे ओके ठीक आहे. बाकी तुम्ही लिहा. मदर्स डे, फादर्स डे, ग्रँडफादर्स डे नाही का? ब्रदर्स डे फार्मर डे सर ए फार्मर डे सिस्टर डे ते म्हणते सिस्टर्स डे. गाडवा काही म्हणू नको. सिस्टर्स डे, वाईफ डे. सर हा फार्मर डे फार्मर डे सर नर्स डे नर्स डे. चिल्ड्रन गाडवा नर्स डे असतं का नाही? चिल्ड्रन्स डे. फार्मर डे सर फ्रेंड्स डे फार्मर्स डे असतो का? सर टुडे आजच आहे महाराष्ट्र असते का? कृषी दिन फार्मर्स डे. नको नको. बरं थांबा आता. थांबा आता जाऊ द्या. लय झाले डे. पोळा अशा प्रकारे. ठीक है ना, जो भी डे, जो सारे डे लिखो आप. थर्सडे, फ्राइडे, सैटरडे सब लिखो. पोळा, दिवाली, दशहरा, चतुर्थी, गणेश फेस्टिवल है ना. हाँ देन क्रिसमस. पौर्णिमा ठीक आहे. वट पौर्णिमा बोलले. पौर्णिमा क्रिसमस. होळी. तुम्ही काय करता वट पौर्णिमाला? होळी झालं. क्रिसमस संपलं. संक्रांती. दे माझे. तुम्ही लिहा बाकी संक्रांत वगैरे तुम्ही लिहा. सर येस संक्रांती नागपंचमी, संक्रांत एटसेट्रा मी लिहितो ना पुढं. एटसेट्रा इत्यादी तुम्ही आता लिहित बसा 2 दिवस. सो एवढे सगळे दिवस तुम्हाला लिहिता येतील फक्त आणि फक्त सिंपल पास्ट सिंगल टेन्स जर तुम्हाला येत असेल तरी एवढे सगळे टेन्स तुम्हाला लिहिता. तर एवढे सगळे टॉपिक तुम्हाला या टेन्सचा यूज करून लिहिता येऊ शकतील. लिहा सगळे. लिहा सगळे डे लिहा. म्हणजे कोणत्या दिवशी आम्ही काय केलं. मग शाहू महाराज जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, सावित्रीबाई जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, संभाजी महाराज जयंती असेल, समजलं. हे सगळं याच्यापैकी काहीही कोणतंही असं आम्ही सेलिब्रेट केलं. यानं हे केलं, त्यानं ते केलं, सरांनी हे केलं, कोणी हार आणले, कोणी काय नारळ आणला, मग आम्ही भाषणं केली, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ज्यानं कर्त्यानं डायजेस्ट काम केलं अशा प्रकारचे सेंटेन्सेस ज्या टॉपिक मध्ये येऊ शकतील तसे सगळे टॉपिक तुम्ही लिहू शकता. आणि हेच टॉपिक्स असे आहेत त्याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सी म्हणजे कर्त्यानं डायजेस्ट काम केलं अशा प्रकारची खूप सगळी वाक्य येऊ शकतील. म्हणजे फक्त आणि फक्त एकाच टेन्सचा उपयोग करून अख्खाच्या अख्खा टॉपिक तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये साधारणतः 10, 15, 20, 25, 30 पर्यंत वाक्य तुम्ही एकाच प्रकारचे लिहू शकता. आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं भाष्य करू शकता. समोर त्याला समजणार देखील नाही की अरे बापरे एवढंच काय बोलतोय. त्यांना समजणार नाही की हा फक्त एकाच टेन्स मध्ये बोलतोय. ठीक आहे. हे फक्त एक्सपर्टीज तुमच्याकडेच असेल. आता एक एक्झाम्पल म्हणून याच्यापैकी कोणताही एक टॉपिक मी लिहून देतो. तुम्हाला बाकी सगळे टॉपिक लिहायचे. कोणताही एक तुमच्या आवडीचा एक टॉपिक मी तुम्हाला लिहून देतो. ज्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली करतो, प्रत्यक्षात करतो, अशाच प्रकारच्या टॉपिक बद्दल आपल्याला लिहायचंय.
इमॅजिनरी काय लिहायचं नाही आपल्याला. ठीक आहे, कल्पना विश्वामध्ये जगायचं नाही. फार्मर्स डे कोणी साजराच करत नाही आणि त्यामध्ये लिहा काय लिहा. लिहिता भरपूर येईल, हे केलं, पण खोटं काय करायचं, काय करायची गरज आहे. कारण आपल्याकडे खरे प्रकार एवढे मोठे आहेत ना, जे खरोखर आपण साजरा करतो. बरं खोटं जर लिहिलं तर खरं कधी लिहायचं. हा बोला, सर दिवाळी. पैसे द्या. सर बर्थडे सेलिब्रेशन. सर बर्थडे सेलिब्रेशन. रिपब्लिक डे. सर दिवाळी. डॉक्टर डे. रिपब्लिक. हे गाडवांनो काहीतरी कोण काहीतरी बोलला का रे. कोणी काही बोलतंय म्हणजे त्या प्रत्येकाला वाटतं मी वेगळा दिवस सांगावा. थांबा. हा कोणतरी मला दिवाळी. ओके, दिवाळी कुठे गेली. दिवाळी, टीचर्स डे, त्याचं आपल्याला वेळोवेळी गरज पडते. रिपब्लिक डे, एन्व्हायरमेंट डे, बर्थडे, अॅन्युअल डे, न्यू इयर, इंडिपेंडन्स डे. ठीक आहे, बस झालं. आता यांच्यापैकी काहीतरी सांगा. बाकी याच्या आधारावर तुम्हाला काही लिहिता येईल. रिपब्लिक डे. अरे गधाड्यांनो थांबा थांबा. बघा, काही गोष्टींविषयी तुम्हाला लिहिता येईल आणि काही गोष्टींविषयी लिहिता येणार नाही. ज्याच्याविषयी तुम्हाला वाक्य आठवू शकणार नाहीत असे मला सांगा. कारण का ज्याच्याविषयी वाक्य तुम्हाला आठवतील सहज सहज ते तुम्ही लिहा ना. कारण तुम्हाला सगळे टॉपिक लिहायचे त्याचे. यातले सगळे टॉपिक तुम्हाला तुमच्या नोटबुकवर लिहायचे आणि तुम्हाला त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स टॉपिक असं सेपरेट नोटबुक करायचंय. तुमचे पूर्ण मनाची शांती होईल याचं मी प्रोव्हिजन करून ठेवलं आहे, टेन्शन घेऊ नका. मात्र असा मला आता टॉपिक सांगा, आता मला असा टॉपिक सांगा ज्याच्याबद्दल तुम्हाला वाक्य सहजपणे आठवू शकणार नाहीत. त्याचा तुम्हाला फायदा होईल ना. सांगा कोणता लिहायचा. अॅन्युअल डे. रिपब्लिक डे. इंडिपेंडन्स. अॅन्युअल टीचर्स डे. तर सांगावं कोणता घ्यायचा. हा तर टीचर सांगा बरं कोणता घ्यायचा. हा इंडिपेंडन्स डे घ्यावं. यायला 15 ऑगस्ट जवळ. नाही, कसा साजरा केला असं लिहायचं आपल्याला. कसा साजरा केला. इंडिपेंडन्स डे आहे, त्याच्यामध्ये हे केलं त्यांनी ते केलं तुम्हाला लिहिता येईल. एन्व्हायरमेंट डे एन्व्हायरमेंट डे आपण जास्त साजरा नाही करत. साजरा आपण इकडे आपल्याकडे जास्त साजराच करत नाही. हा, पण तो नवीन टॉपिक आहे, तो देखील मी घेऊ शकतो. त्याबद्दल तुम्हाला आठवणार नाही काय. त्याबद्दल तुम्हाला 5 जून आठवणार नाही. हा चालते. 5 जून एन्व्हायरमेंट डे. कोणताही बघा कार्यक्रम आपण अशा एक फॉर्मॅट, एक स्पेसिफिक फॉर्मॅट असतो का प्रत्येक कार्यक्रमाचा. त्याचा तुम्हाला उपयोग करून मी काय करतो, तसं टॉपिक रेखाटून घेतो. वी विल ड्राफ्ट इन दॅट मॅनर. त्या प्रकारे आपण ड्राफ्ट करू. ठीक आहे. माझा आवाज क्लिअर येतोय का, काय फरक पडला आवाजामध्ये बघा बरं. नो सर. म्हणजे काय नो सर, क्लिअर येत नाही का. क्लिअर. क्लिअर येतंय. यस सर. ओके ठीक आहे. काय डिफरन्स झालं मला सांगा, मग आपण इयरफोन बदलू. ठीक आहे, इयरफोन एक डिस्चार्ज झालेला आहे, कारण 2-3 लेक्चर चालू होते. हा चला, कोणताही घेतो बघा. प्रत्येक कार्यक्रमाचा फॉर्मॅट जवळजवळ सेमच असतो. याचा फोटो मी घेतलेला आहे, तुम्हाला फोटो मिळेल. ज्याला खूप लवकर आवश्यक असेल तर. सर आवाज नीट येत नाही. चालू चालू. आता आला का. आता आला. येस सर. थांबा. सर आवाज म्हणतोय आवाज. तुमचा.
आवाज म्यूट नसेल तर म्यूट कुठे आहे माझा आवाज? येतोय का आता? येते. थांबा, दोन्ही पण इयरफोन लावतो. म्हणजे कधी याचा येईल कधी याचा येईल. आता बघा, आता येतोय का? येस Yes, sir. बर, चला लिहा. त्याचं का लिहा, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे लिहा. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. लिहा ना, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. अगोदर मला काय सांगायचं समजून घ्या. टॉपिक कोणताही असू द्या, प्रत्येक टॉपिकवर आपल्याला साधारणतः 15, 20, 25, 30 वाक्य लिहिता आली पाहिजे. आणि वाक्य कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावीत? सिंपल पास्ट टेन्स मध्ये, कर्त्याने डायजेस्ट काम केलं. बघा, त्या कार्यक्रमाची, त्या प्रोग्रामची रूपरेषा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टींना, ज्या काही घटना घडल्या, त्या घटनांना आपल्याला कर्त्यानं डायजेस्ट काम केलं या प्रकारात मांडायचे. त्या प्रकारात मांडलं की आपल्याला ते सिंपल पास्टच्या सेंटेन्स मध्ये मांडता येईल. बरोबर? म्हणजे आपला पूर्ण टॉपिक तो सिंपल पास्टच्या सहाय्याने लिहिता येईल. लिहा, मराठीतले सगळे वाक्य. दरवर्षीप्रमाणे मी तुम्हाला टॉपिक का लिहून देतोय की तुम्हाला अशा प्रकारे वाक्य कोणत्याही टॉपिकवर एकाच पेनचा उपयोग करून लिहिता आले पाहिजेत. समजतंय का? येस ऑर नो? येस सर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही आमच्या स्कूलमध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा केला. हे सगळे इमॅजिनरी सांगतो बघा मी आता, म्हणजे बऱ्यापैकी. कारण का एन्व्हायरमेंट डे तुम्ही साजरा करत नाही, मात्र केला असं मी इमॅजिनरी प्रकारे सांगतोय. काल्पनिक चित्र, कल्पना चित्र. हा हा हा. So we are considering a hypothetical situation. ठीक आहे. बघा काय केलं आता बघा, मेन वाक्य बघा, आम्ही एन्व्हायरमेंट डे साजरा केला आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण ऍडजस्ट केलेल्या आहेत. मेन वाक्य काय, आम्ही एन्व्हायरमेंट डे साजरा केला कर्त्यानं डायजेस्ट काम केलं, या प्रकारात वाक्य आले पाहिजे. चला पुढचं वाक्य काय होईल बघा. मुद्दाम आपल्याला नंबर ऑफ सेंटेन्स वाढवायचे. साधे साधे सिंपल वाक्य लिहा. आम्ही एन्व्हायरमेंट डे, आता मी वाक्य सांगतो, तुम्हाला एखादं आठवलं तर तुम्ही सांगायचं.
एकदा फ्लो मध्ये आले की तुम्हाला वाक्य आठवतील. एन्व्हायरमेंट डे 5 जूनला सकाळी 11 वाजता सेलिब्रेट केला. आवाज क्लिअर येतोय का? येस ऑर नो? येस सर. बघा एक वाक्य टाकतो मी फंडामेंटल बनतं. काय वाक्य ते बघा. त्यावेळेला फंडामेंटल टूचं वाक्य टाकतो बघा. आमच्या स्कूलला कर्जला डायजेस्ट होतं. आमच्या स्कूलला सुट्ट्या होत्या. कोणतं वाक्य हे? हे वाक्य आपण फंडामेंटल टूचं टाकलं इथं. ठीक आहे. बाकी दोन्ही वाक्य सिंपल पास्ट टेन्सची आहेत. आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपॉल सरांनी काय केलं? काही विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये बोलावले. योगायोगाने यावर्षी 20 मे नंतर पाऊस पडला. 20 मे नंतर पाऊस पडला. जास्त वाकडे लागले का वाक्य? वीस मे नंतर पाऊस पडला. हा लगेच झाडे घालायला होता. थांबा, कार्यक्रम साजरा करायचा आपल्याला. कार्यक्रम कसा असतो बघा ना. लगेच झाड लावू नका, थांबा जरा. कार्यक्रम साजरा करायचा. हा थांबाही भाषण दिलं. थांबा बघा, लगेच भाषण कुठं करतो? आणखीन काहीच तयारी नाही. सरांनी काही मुलांना, काही विद्यार्थ्यांना 30 मे रोजी स्कूलमध्ये बोलावले. बोलावले होते जरी म्हणलं मी तरी तुम्हाला परवा सांगितलं होतं की हे अलीकडची क्रिया असल्यामुळे आपला सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिता येते. बोलावलेच्या ऐवजी बोलावले होते. सरांनी 7 सरांनी एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन साठी आम्हाला विविध सूचना दिल्या. त्या दिवशी 10-12
टीचर्स देखील स्कूलमध्ये आले होते. लक्षात घ्या, एन्व्हायरमेंट डे, आलो, भाषण केलं, जेवण केलं, निघून गेलो नसं. सो अगोदर बघा, लक्षात घ्या, मुद्दाम तुम्हाला सांगतो, कोणताही प्रोग्राम असेल, कोणताही कार्यक्रम असेल, कोणताही प्रोजेक्ट असेल, काही असेल, त्यामध्ये असतो पूर्वार्ध, मुख्य गाभा, उत्तरार्ध आणि शेवट. याला म्हणतो आपण इंट्रोडक्शन. इंट्रो वेगळं, पूर्वार्ध वेगळा, गाभा वेगळा, उत्तरार्ध वेगळा आणि शेवट वेगळा. या स्टेप्स मध्ये तुम्हाला कोणताही कार्यक्रम आखता येतो. मग कार्यक्रमाचे इंट्रोडक्शन म्हणजे काय, किंवा असा दिवस आम्ही साजरा केला. मग पूर्वार्ध कसा कसा झाला, त्यामध्ये काय काय घडलं, कोणाकोणाला बोलवलं, कोणाकोणाला काय काय टास्क केलं, कसे कसे ग्रुप बनवले, प्रत्येक सेलिब्रेशनला हे सगळं असतं. अरेंजमेंट कशी कशी केली, कुणी काय केलं, कुणी काय चुका केल्या, कोणी कोणाला काय सांगितलं, कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, वगैरे वगैरे गोष्टींची अरेंजमेंट कशी कशी केली, या सगळ्या गोष्टींसाठी कोणतरी काम केलेलं असतं. आणि जे काम केलेलं आहे ते आपल्याला कर्त्याने डायजेस्ट काम केलं या प्रकारच्या वाक्यांमध्ये टाकायचं, आपला टॉपिक तयार होतो. निमित्त निमित्त टॉपिकच्या नावाचं आहे. त्या टॉपिकच्या नावाच्या निमित्तानं जेवढी काही वाक्य कर्त्यानं डायजेस्ट काम केलं अशा प्रकारचे बनतील ते सगळे आपल्या इथलेचे. कारण टॉपिकची साईज आपल्या साधारणतः 25-30 वाक्यांची करायची असते. आता आले होते जरी म्हणलं मी तरी हे आले हेच कन्सिडर करायचं. होते या शब्दाचा फक्त सपोर्ट घेतलेला आहे. चला, हा, सर्वप्रथम आमच्या या सेलिब्रेशन साठी प्रिन्सिपॉल सरांनी काय एका टीचरला इन्चार्ज नियुक्त केले. मग त्या सरांनी, जे इन्चार्ज होत्या त्या सरांनी वेगवेगळ्या कमिटीज बनवल्या. मग आपण इन्चार्ज म्हणू आपण, इन्चार्जने, हे टीचर बरं का, इन्चार्जने प्रत्येक कमिटीसाठी एक टीचर चेअरमॅन म्हणून नियुक्त केले. एक टीचरला चेअरमॅन म्हणून नियुक्त केले. त्यानंतर
त्या सर्व सरांनी प्रत्येक कमिटीमध्ये आमच्यापैकी मुले घेतली, म्हणजे काय, विद्यार्थी निवडले. बघितलं का, आपण पूर्वार्धामध्ये कमीत कमी 15-20 वाक्य लिहू शकतो. ठीक आहे, समजून घ्या. मग आता मी काय सांगतो समजून घ्या. मग प्रत्येकाला सरांनी वेगवेगळे कामं सांगितली. मग त्याच्यामध्ये पुढील कमिट्या होत्या. कोणती कमिटी? इन्व्हिटेशन कमिटी, स्टेज कमिटी, फूड कमिटी, देन एक्सपेन्स कमिटी. एक्सपेन्स कमिटी म्हणण्यापेक्षा परचेस कमिटी म्हणा. मग खरेदीसाठी काय काय केलं? मग आम्ही झाडं आणली, फुलं आणली, हार बनवले वगैरे वगैरे, डेकोरेशन केलं, बेंचेस खाली आणले, हे सगळं अरेंजमेंट कमिटी. मॅट्स, एन्व्हायरमेंट डेला मॅट्स, योगा मॅटची काय गरज आहे? योगा डेला योगा मॅट्स ना. ठीक आहे, काय एन्व्हायरमेंट साठी काही मॉडेल्स आणले. बरं, मॅट्स व चेअरची अरेंजमेंट केली. लक्षात घ्या, म्हणजे कोणी कोणी काय काय कामं केली, हे कामं वाटून घेणे, हे कामं अशी अशी केली. मग आम्ही टीचरांना चीफ गेस्ट साठी काही नावं सुचवली. त्यापैकी 2 नावं फायनल केली गेली. त्या दोघांना आमच्यापैकी जे काही त्याला काय म्हणता येईल, पब्लिक रिलेशन कमिटी, पब्लिक रिलेशन कमिटीच्या टीचरांनी त्या दोन्ही गेस्टला फोन केला. त्यापैकी एक गेस्ट त्या दिवशी अवेलेबल नव्हते. दुसरे गेस्टने आम्हाला होकार दिला. दुसऱ्या गेस्टने आम्हाला होकार दिला. मग आम्ही त्यांचा वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांना आम्ही रीतसर निमंत्रण दिलं. हॅलो, ऐकताय सगळे? काय काय झालं अशा लक्षात घ्या. म्हणजे निमंत्रण दिलं, काही लोकांना कार्ड दिले, काही लोकांना फोन केले. चीफ गेस्टला मात्र बोलवायला आम्ही स्वतः गेलो, असं नमूद करा. मग आता अशी भरपूर तयारी आहे. मग आम्ही फूड कमिटीनं वेगवेगळ्या डिशेस विचार केला. फूड कमिटीनं वेगळी मीटिंग घेतली. मीटिंग कशी घेतली? कारण का स्कूलच्या सुट्ट्या घेत होत्या. मग आम्ही झूम ऍप्लिकेशनद्वारे, झूम मीटिंगद्वारे सर्वजण एकत्र भेटलो. असं चर्चा झाली. मग त्याविषयी आम्ही आमच्या कमिटीच्या चेअरमॅनला विचारलं, त्यांच्याकडून परवानगी घेतली. त्यांनी होकार दिला. लक्षात घ्या, त्यांच्याकडून परवानगी घेतली, आम्ही घेतली. सरांनी होकार दिला. मग आम्ही त्या पद्धतीनं ते डिशेस अमुक हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्याकडे ऑर्डर केल्या. समजतंय का कवाडे सर? अशा पद्धतीनं मग बघा, मग शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी आम्ही 10-10:30 पर्यंत सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलो. सर पण आले. हे झालं तर चीफ गेस्ट आले. चीफ गेस्टला रिसीव्ह केलं, सगळ्यांना फुलं दिली वगैरे 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 वगैरे. म्हणजे हे पूर्वार्धानंतर मग गाभा कसा साजरा केला, काय काय झालं. मग यानं भाषण केलं, त्यानं भाषण केलं, याने सांगितलं, त्याने सांगितलं, त्याने मग पर्यावरणाचे महत्व सांगितले. मग सगळ्यांची भाषणं, कोणी 4-2 लोकांची भाषणं, थोडं त्याच्यात 2-2 वाक्य लिहायचे. आणि मग शेवटी आम्ही चीफ गेस्ट भाषण करायला सुरुवात केली. परत तिथं वाक्य बनवाय. मग त्यांनी भाषणामध्ये सर्वांना असं मार्गदर्शन केलं, तसं केलं, एन्व्हायरमेंट विषयी महत्व सांगितलं, एन्व्हायरमेंट ची काळजी कशी घ्यायची याचे महत्व विशद केले वगैरे वगैरे वगैरे. सो यू कॅन राईट सो मेनी सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. नाव आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. आता असेच कार्यक्रम असते, आपण वेगवेगळे कार्यक्रम बनवतो. त्यामध्ये काय काय असतं? इन्व्हिटेशन असतं, पर्चेसिंग असतं, देन फूड आयटम्स असतात, देन ते म्युझिक सिस्टम, काय ते
तुमचं मीडिया असतं, मंडप असतो, स्पीकर, त्याच्यावर स्पीकर सिस्टम, बरोबर, साऊंड सिस्टम म्हणतो आपण त्याला. साऊंड सिस्टम अरेंजमेंट असतं, ते त्याला ऑर्डर देणं, त्याकडे जाणं, ते बुकिंग करणं वगैरे वगैरे. याचं प्रत्येक घटनेचं काय करायचं, प्रत्येक घटना लक्षात घ्यायची, घटनाचं लिस्ट बनवायची आणि त्या लिस्ट प्रमाणे कोणी काय केलं या पद्धतीनं त्या घटनेतील वाक्यांची मांडणी करायची. आता वाक्यांची मांडणी झाल्यानंतर आपलं हे क्लिअर होतं की अरे बापरे, एवढे वाक्य माझ्याकडे सिंपल पास्ट टेन्सेस तयार झाले. याचा अर्थ आपल्याकडे मटेरियल भरपूर तयार झालं. याचा तेवढा मोठा टॉपिक आपला, कारण का आपला एकदा त्याला कर्त्यानं काम केलं, या प्रकारात मांडलं की सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्मच्या साहाय्याने आपल्याला प्रत्येक वाक्य लिहिता येईल. जे वाक्य लिहिता नाही येणार त्यासाठी आपण आहोतच बसलेलो, बरोबर. मोठी मोठी वाक्यांशी कसं डील करायचं, आता जाऊ द्या, काय अडचण नाही. 2 दिवस लागो किंवा 3 दिवस लागो, हा टॉपिक आपण परफेक्ट बनवू. ठीक आहे, एकदम परफेक्ट बनवू. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाक्य आठवली तर उद्या ऍड करा. उद्या आपण असा जाऊ द्या, एक दिवस आपला मराठीच वाक्य लिहायला जाऊ द्या, काय अडचण नाही. परफेक्ट लिहू आपण, काय अडचण नाही, डोंट वरी. सो आय विल बी देअर विथ यू. म्हणजे तुम्हाला सांगण्यापेक्षा मी हा टॉपिक अख्खाच्या अख्खा घेतो अँड देन यू विल बी एबल टू एन्जॉय विथ अदर टॉपिक्स. चालेल, अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. एवढं लिहिलं का सगळ्यांनी? माझ्या बरोबर लिहिलं असण्याची शक्यता आहे, नसेल लिहिलं तर लिहून घ्या. लिहिलं का रे? येस. एक इंट्रोडक्टरी गोष्टी बोलतो. कवाळे सर, श्रद्धा मॅडम, गायकवाड सर, हा सर. आमदारे सर, Yes, sir. मॅडम. अरे वा, येस सर. बर. माझा आपल्या सगळ्यांना एक छोटासा क्वेश्चन आहे. बघा, ज्यावेळेस मुलगा 10th मध्ये असतो त्याच्या अवतीभोवती मुलांची जी क्वालिटी म्हणतो आपण, क्वालिटी, ते मिश्र स्वरूपातील असते, बरोबर आहे का? सर मिश्र म्हणजे काय आहे, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय असं स्पष्ट सांगा, बरोबर आहे का? असं तुमचं मत असेल. मिश्र म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की जे 60%च्या आसपास मार्क्स घेणारे असतात. काही विद्यार्थी असे असतात 70, 75, 80, 85, 90, 90 वगैरे 95 अप टू 99 या वर्षच्या रेकॉर्ड प्रमाणे 99% किंवा 100% पर्यंतचे मुलं असतात, वेगवेगळी. असे विविध कॅटेगरीची मुलं असतात की नाही? येस और नो सर? येस सर, शुअर. असतात का नाही? शुअरली. बरोबर. मग मला सांगा सर, मला सांगा, आता हे मिक्स कॅटेगरीची मुलं असतात. आता जर असा मौका मिळाला की मुलं फक्त आणि फक्त 95%च्या पुढच्याच क्वालिटी सगळे आहेत, जेवढी काय मुलं असतील, समजा क्लासरूम मध्ये 60 मुलं आहेत आणि त्या 60 मुलांची क्वालिटी अशी आहे की त्यांना किमान 95% मार्क्स पडतील, तर त्या ठिकाणचं वातावरण केस नंबर 1 काय होतं की विविध कॅटेगरीची मुलं आहेत, 60%च्या कॅटेगरीची आहेत, 65च्या आहेत आणि असं स्कॅटर झालेलं आहे ते सगळं. दुसरं सिच्युएशन आहे की सगळी मुलं 95च्या पुढची आहेत, 95, 96च्या पुढच्या क्वालिटी सगळी मुलं आहेत, सिलेक्ट करून आपण आणले समजा. तर कोणत्या मुलांच्या बरोबर राहिल्यास प्रगती जास्त होऊ शकते इन द टर्म्स ऑफ स्टडी? एकच आपण काय घेऊ, युनिट घेऊ, एकच घेऊ. कुठं होऊ शकते जास्त प्रगती? बोला ना, ओपन टू ऑल टीचर्स. विद्यार्थ्याची का? हा, मग कोणाची? विद्यार्थी. हो, अर्थात शिक्षकाची प्रगती हुशार विद्यार्थ्यांमध्येच होते, हे दुसरी गोष्ट झाली, हे सेकंडरी पार्ट झाला. मी विद्यार्थ्यांची बोलतोय. विद्यार्थ्याची प्रगती कोणत्या सिच्युएशन मध्ये जास्त चांगली होऊ शकते? पालकांसाठीचा हा विषय आहे.
कोणत्या सिच्युएशन नंबर मध्ये? एक मध्ये नंबर एक हा? सिच्युएशन हा? नंबर नंबर एक सिच्युएशन एक नंबर 1 कसं काय? कारण विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांना समजा 65 तुम्ही म्हणलात ना त्याप्रमाणे जर कमी मार्क पडत असतील तर त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची जास्त प्रगती होऊ शकते ना, कारण ते हा, शिक्षक नाही जास्त अभ्यास शिक्षकांची नाही. करतात. नाही थांबा. लक्षात घ्या, शिक्षकांचा तो विषय नाही. विषय काय आहे, की जर हुशार विद्यार्थी असतील तर बाय डिफॉल्ट जास्त अभ्यास चांगला करावा लागेल. बघा प्रॅक्टिकली बघा, विद्यार्थ्यांसाठी योग्य सकस वातावरण कुठे निर्माण होईल? टीचर्स, विद्यार्थ्यांसाठी सकस वातावरण कुठे निर्माण होईल? समजा आपला विद्यार्थी आहे, आपला पाल्य आहे किंवा आपला विद्यार्थी आहे 95, 96 चा. आय एम टॉकिंग अबाउट दॅट टॉपर स्टुडंट विषयी बोलतोय मी. कुठं त्याला फायदा होईल? कुठं फायदा होईल? बोला ना, लवकर लवकर बोला. एवढं किचकट नाही, आपला पुढे जायचं, इथं अडकू नका 2 तास. हा, कुठं फायदा होईल? सर टीचर बोला, टीचर कुठं फायदा होईल सर? 60, 65 वाले 70, हा? 60, 65 वाले 70 वाले आहेत ते. नाही लक्षात घ्या, आपण टॉपर विद्यार्थ्याविषयी बोलतोय. त्याला फायदा कुठं होईल? हुशार विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यावर होईल का या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारातील विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यावर होईल? मी टॉपरचं इतर बोलतोय. विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यानंतरच होईल ना. हा, इतर विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यानंतरच होईल ना. हुशार विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यानंतर होईल. मात्र हे सिच्युएशन आणायचं कुठं? तात्पर्य मी तुम्हाला सिच्युएशन सांगतोय. नंबर बोला, एक बोला. नंबर एक सर नंबर एक हा, नंबर 1 नंबर एक मध्ये कारण कॉम्पिटिशन राहणार नाही त्यांच्यामध्ये. नाही, थांबा. कॉम्पिटिशन नाही, तुमचा विचार वेगळा आहे, माझा विचार वेगळा आहे. थांबा. कॉम्पिटिशन कसं काय राहणार नाही? टॉपचे विद्यार्थी कॉम्पिटिशन नाही करणार. 90 पण तुम्ही म्हणला 95च्या पुढचे सर्व विद्यार्थी आहेत, मग त्यांच्यामध्ये काय एवढी जास्त कॉम्पिटिशन राहणार नाही. आणि हे जे 65च्या पुढचे आहेत समजा विद्यार्थी, यांच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन राहील ना जास्त मार्क घेण्यासाठी. बरोबर आहे का सर? हे अंदाज सर बरोबर म्हणतात का हे पालक? यांचं म्हणणं असं आहे की 65 असल्यानंतर मी 95च्या पुढच्या मुलांचं बोलतोय, की जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना फायदा कुठं होईल? आता 95चा विद्यार्थी 65ला कॉम्पिटिशन करेल का? नाही तसं नाही मला म्हणायचं. आपलं काय आहे नंबर मला 1 काय आणि नंबर 2. टीचर्स बघा, टीचर्स मला सांगा, हे पालकांचं मत बरोबर आहे का? 95च्या पुढच्या विद्यार्थ्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता टिकून राहील जर तो हुशार विद्यार्थ्यांमध्ये असेल तर. जर तो कच्च्या विद्यार्थ्यांमध्ये असेल तर तो त्यांच्यापेक्षा आपल्याला स्वतःला श्रेष्ठ बनायला लागेल आणि त्या ठिकाणी तिथं प्रगती. साधी गोष्ट आहे. बघा, तुम्ही एक खेळ खेळताय, कोणताही कबड्डी खेळताय, तुम्ही चांगले प्लेयर्स आहात. तुम्हाला तुमच्या भाषेत बोलतो, तुम्ही चांगले प्लेयर्स आहात. बरं, आणखीनही चांगलं सांगतो, तुम्ही गाडी चालताय, गाडी, आणि पाठीमागे येडे गाठाला बसलेले, त्याला बसता येत नाही व्यवस्थित, त्याला गाडीविषयी सेन्स नाही. मग त्याच्यावर बसताना तुम्हाला मजा येईल पुढे गाडी चालणाऱ्याला का? ज्याला गाडीविषयी माहिती, तो सेंटरला व्यवस्थित, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याला अक्कल असल्याप्रमाणे बसतोय. हा, पालक जे बोलत होते आता, कोणता आडमोठा माणूस बसल्यावर तुम्हाला मजा येईल गाडी चालवायला का समजदार माणूस बसल्यावर? सांगा मला. समजलं का नाही? माणूस बसल्यावर गाडी समजदार समजलं का नाही? तात्पर्य तुम्हाला आपल्याला अडथळा झाला नाही पाहिजे, प्रगतीला अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे. आता सर कवाळे सर, अंधारे सर, ऍक्टिव्ह व्हा. बरं, असं सिच्युएशन तयार करता येईल का आपल्याला? किती सोपं आहे, किती अवघड आहे? करता येईल का सर? मग 65ला कोण टाकायचं बघू आपण. असं सिच्युएशन तयार करता येईल का सर आपल्याला? येस सर. येईल? खूप अवघड आहे. येस सर. असं सिच्युएशन असणारं एक महाविद्यालय आहे, त्याचं नाव आहे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय लातूर.
मला मुद्दाम सांगायचं या ठिकाणी की तिथं जवळजवळ सगळेच विद्यार्थी 99% आणि 100% वालेच असतात. मला आनंदाची बाब ही इथं शेअर करायची आहे. आपल्या स्कूलमधील 2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आणि ऍडमिशन देखील झालं राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी. तर या ठिकाणी या निमित्तानं मी सर्व पालक, सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी यांचं अभिनंदन करू इच्छितो. कारण तुमच्या स्कूलमधील 2 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे. मला खरं सांगतो, मी स्वतः 1994 मध्ये शाहू कॉलेजच्या ऍडमिशनसाठी खूप तरसलेलो होतो. शेवटी दयानंद सायन्स कॉलेजला अर्थात तिथं रिस्पेक्ट देऊन ऍडमिशन मिळालं. बरं, मला माझा प्रचार नाही करायचा. लेट मी टेल यू त्याची व्हॅल्यू काय असते. आम्हाला त्या शाहू कॉलेजच्या गेटमध्ये गेलो ना, गेटमध्ये खूप भारी वाटायचं. गेटच्या आत प्रवेश मिळायचा नाही आणि त्या तशा महाविद्यालयामध्ये त्या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी 99-100% सगळे विद्यार्थी अभ्यास करतात, ते फक्त अभ्यासूच असतात. मी सांगितलं होतं फक्त अभ्यासाविषयीच बोलतोय. आता अशा वातावरणात विद्यार्थी गेला तर अभ्यास करत राहील का कमी होईल अभ्यास करण्याची जी काय सवय, अभ्यास करण्याची सवय त्याची निरंतर राहील का नाही? सवय सर, निरंतर आहे सर. अंधारे सर अँड ऑल टीचर्स. सो ही मोठी संधी आपल्या स्कूलमधील 2 विद्यार्थिनींना त्यांच्या स्वकष्टाच्या जोरावर, शिक्षकांच्या अतुलनीय मार्गदर्शनाच्या जोरावर आणि पालकांच्या सहकार्याच्या जोरावर, पालक म्हणजे त्याचे कुटुंबियांच्या जोरावर ही संधी प्राप्त झालेली आहे. आणि त्यासाठी या सर्व घटकांचं मी अभिनंदन करू इच्छितो. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी अफलातून गोष्ट आहे. महाराष्ट्राचं मी सांगतो, मला एक विद्यालय, एक असं महाविद्यालय पुण्यामध्ये दाखवा. शाहू कॉलेज सारखं वातावरण असणारं एकही महाविद्यालय पुण्यामध्ये देखील नाही. मी रेकॉर्डवर बोलतोय, एकही महाविद्यालय नाही. असं आहे तर दाखवा मला. आणि वातावरण, दुसरी गोष्ट, त्यांचा त्या ठिकाणी हॉस्टेलला देखील नंबर लागला. एव्हरीथिंग इज सेट, एव्हरीथिंग इज सेट. त्या विद्यार्थिनींना दोघींना, जवळजवळ दोघींना 99% आहेत. दिव्यानं आता ते रिचेकिंग मध्ये, रिव्हॅल्युएशन मध्ये कमावले. आणि वेरॅज प्रीतीला दोघांचं ऍडमिशन झालं. आता झालं असं की तिथं ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड असं काहीतरी आहे, एडेड आणि नॉन एडेड. परत टीचर्स आर सेम, पण ते आणखीन थोडंसं एक कन्फ्युजन आहे. दॅट विल बी क्लिअर इन सेकंड और थर्ड राऊंड. बट त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला हे आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बाब आहे, अभिमानास्पद बाब आहे. आणि ही गोष्ट विचारात घेतली जावी. म्हणून अशा प्रकारची क्वालिटी मेंटेन. आता पुढचा मुद्दा सांगतो. जे 100% ची मुलं आलेत ना शाहू महाविद्यालयामध्ये, लक्षात घ्या. आता आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा काय, त्यातली बरीचशी मुलं ही मराठी मीडियमची आहेत. लक्षात घ्या, बरीचशी मुलं मराठी मीडियमची आहेत. आपली मुलं इंग्लिश मीडियमची आहेत. त्या ठिकाणी त्यांचा पर्सेंटेज भलेही 1% पुढे असेल तरी आपली मुलं उद्या त्या ठिकाणी अभ्यासामध्ये टिकून राहतील, हा माझा दावा आहे सर्व टीचर्सच्या वतीनं. तो हे मला छोटीशी गोष्ट, छोटी नसून खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी डिस्कस करायची होती. आणि या माध्यमातून मला त्या विद्यार्थिनींचं, शिक्षकांचं आणि पालकांचं व त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करायचं होतं. आणि दॅट वॉज व्हॉट द ऑब्जेक्ट ऑफ दिस स्मॉल कॉन्व्हर्सेशन, स्मॉल डिस्कशन. समजलं सर? कोणता समजला? येस सर. तर हुशार विद्यार्थ्यांमध्ये एन्व्हायरमेंट अफलातून असतं. म्हणजे तिथलं राहण्याचं जे काही वेव्ज आहेत, जे काही वातावरण आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वेव्ज असतात आणि प्रगती 100% होते. आमच्या साधारणतः 90s पासून हे असं मानलं जाते आतापर्यंत की शाहू कॉलेजला नंबर लागला तो विद्यार्थी घडला, असं मानलं जात होतं, जात आहे आणि जाईल. एवढं सुंदर सिस्टम आहे. चालेल. सो उद्या आपण हा टॉपिक पुढे नेऊ. होमवर्क मध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय आणखी टॉपिक, या टॉपिक मध्ये काय सेंटेन्स ऍड करता येईल तर करा. सो विथ दिस शॅल वी हॅव पॉज हिअर? Yes, sir. Will be a pause. Okay, we'll have pause. Yes, sir.